नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. अध्यादेश टिकणार नाही, भुजबळ कडाडले. राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असा दावा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना स्पष्ट केले. या प्रकरणी मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. यापुढे मराठा समाजाला ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळणार नाही असा दावाही त्यांनी केला. राज्य सरकारने मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची मागणी मान्य केली आहे. त्या संबंधीचा अध्यादेशही काढल्याने जरांगे यांनी आंदोलनाची सांगता केली आहे. भुजबळ म्हणाले, मराठा समाजाला विजय झाला असे वाटते, परंतु मला काही तसे पूर्णपणे वाटत नाही. झुंडशाहीने अशा प्रकारे नियम आणि कायदे बदलता येत नाहीत. कोणत्याही दडपणाखाली आणि न घाबरता निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळाने घेतली आहे. सरकारने मराठा समाजाला दिलेली ही एक नोटीस आहे. याचे रूपांतर नंतर अध्यादेशात होणार आहे. 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील ओबीसी आणि इतर समाजातील जे वकील असतील, सुशिक्षित नागरिकांनी या सगळ्यांचा अभ्यास करून हरकती ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत. लाखोंच्या संख्येने हरकती पाठवाव्यात. ओबीसीच्या कार्यकर्त्यांनीही हरकती पाठवाव्यात, जेणेकरून सरकारच्या लक्षात येईल की याची एक दुसरी बाजू आहे. माझी विनंती आहे की नुसते एकमेकांवर ढकलून आणि चर्चा करून होणार नाही, प्रत्यक्षात कृती करावी लागेल. तुम्हाला यावर हरकती घ्याव्या लागतील. समता परिषदेतही आम्ही यावर विचार करू असे भुजबळ म्हणाले. तर निश्चितपणे ओबीसीचं सुद्धा आंदोलन सुरू होईल आणि मला असं वाटतं की त्यामुळं सरकार दोन्ही बाजूचा विचार करून योग्य तो निर्णय घेतील आणि आम्ही आमची मतं जे चुकीचे वाटतात आम्हाला ते आम्ही जाहीर सभेतून मांडतो आणि त्याचा विरोधसुद्धा करतो आणि ते करणार. असं आहे की कायद्याच्या कसोटीवर जे जे काही उतरेल ते देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कारण आजकाल कुणी कोर्टात जातो, त्याची चिरफाड होते. त्यामुळे नियमात कायद्यात काय बसेल त्याचा प्रयत्न सुरू आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझं सुद्धा म्हणणं आहे, पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये या मतावर आम्ही ठाम आहोत. मराठा आरक्षण संदर्भात तिढा सुटला याबद्दल सरकारचे आभार. आंदोलकांना वाटत असेल की सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि त्यांना समाधान वाटत असेल तर त्यांचं आणि सरकारनं मार्ग काढला म्हणून सरकारचं मी अभिनंदन करतो. ओबीसी आरक्षणाला कोणताही यात धक्का नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केली. मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आल्याच्या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. सगळे सोयऱ्यांच्या व्याख्येबद्दल बोलल्या जात होते. वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या महसुली व शैक्षणिक कागदपत्रावर जी जात लिहिली असेल ती त्यांच्या मुलांना व नातवंडांना लागू होते आणि तेच सरकारने दिलेल्या राजपत्रात लागू होते. त्यामुळे सरकारने नवीन काही दिलेले नाही म्हणून ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागला नाही. आता मराठा समाज त्या राजपत्रात अभ्यास करेल की आपल्याला काय मिळालं, आम्हाला दिलेला शब्द सरकारने पाळला, आम्हाला कोणताही धोका नाही, यामुळे आम्हाला आधी बोलल्यानुसार मुंबई जाण्याची गरज नाही असा विश्वास डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी बोलून दाखविला. हे बघा, आंदोलन करते ज्या बाबीकरिता आंदोलन करतात त्या सरकारने पूर्ण केल्या असं त्यांना वाटत असेल, त्यांचं समाधान झालं असेल आणि त्यांनी आंदोलन मागे घेतलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करीन आणि सरकारने त्यांना समाधानी केलं त्याबद्दल सरकारचं अभिनंदन करेन. पण महत्त्वाचा प्रश्न इथे आहे की कालपर्यंत सगळे सोयऱ्याच्या व्याख्येबद्दल जे काही बोलल्या जात होतं, मी कालपर्यंत सुद्धा आपल्याशी बोलताना बोलत होतो की सगळे सोयरे म्हणजे काय, तर वडील, आजोबा आणि पणजोबा यांच्या शैक्षणिक आणि महसुली कागदपत्रावर जी जात लिहिलेली असेल ती त्याच्या मुलांना आणि नातवंडांना लागत असते. तेच कालच्या राजपत्रामध्ये दिलेलं आहे. नवीन काय दिलं त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. आता समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल, समाज त्या राजपत्राचा अभ्यास करेल आणि ठरवेल की आपल्याला काय मिळालं आणि काय
नाही मिळालं, नंतर लोक त्याच्यावरती प्रतिक्रिया देतील. मी तुम्हाला आधी सांगितलं, मी जे म्हणत होतो तोच आहे GR मध्ये, दुसरं काहीच नाही, नवीन काहीच नाही. हे बघा की आता आमच्या कुठल्याच बाबीला धोका बसलेला नाही, ओबीसी समाजाशी सरकारने धोका केलेला नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र दिले नाही आणि मराठा समाजाला सरसकट ओबीसीच्या आरक्षणातून आरक्षणही दिलेलं नाही. त्याच्यामुळे आमच्याशी कुठं धोका झालेला नाही. त्याच्यामुळे आम्हाला आता मुंबईला कूच करण्याची काही गरज नाही आहे. आम्ही समाधानी आहोत. सरकारने 29 सप्टेंबर 2023ला आम्हाला जो शब्द दिला होता तो त्यांनी पाळला आणि ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही. त्याबद्दल मी सरकारचे संपूर्ण ओबीसी समाजातर्फे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. देशातील खुल्या वर्गावर अन्याय होणार नाही ही माझी जबाबदारी असून मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच आपण न्यायालयाची दारे ठोठावणार आहोत, असा इशारा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी दिलाय. या आरक्षणामध्ये पाणी टाकण्याचे काम झाले आहे. मराठा जनतेने कायद्याचे वाचन करावे. हे आरक्षण टिकणारे नाही असेही ते म्हणाले. सदावर्ते म्हणाले की खुल्या वर्गातील गुणवंतांच्या जागा सुरक्षित राहिल्या पाहिजेत. मागास वर्गातील कष्टकरी आहेत, त्यांनाही न्याय मिळायला हवा. मात्र आज दिली ती नोटीस आहे. आम्ही लवकरच न्यायालयात जाणार. संजय राऊतांनी माझ्या मराठा भावांना भरीस घातली आहे. मराठा बांधवांनी कायद्याचे वाचन करावे आणि कलमे बघावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. सगळे सोयरे याबाबत जे काही बोलले गेले ते आधीपासून कायद्यात अंतर्भूत आहेत. कुणीही या गोष्टीला विजयोत्सव वगैरे म्हणू नये. जरांगेंकडून ही दिशाभूल केली जाणारी बाब. वेगवेगळे स्टंट केले जातात, त्यापैकी हा एक पॉलिटिकल स्टंट आहे. कायद्यात हे प्रकरण टिकू शकत नाही. डंके की चोट पर कोणतीही बॅक डोर एंट्री हा प्रकार कायद्याच्या संहितेत नाही, अशी तरतूद कायद्यात नाही, असे सदावर्ते म्हणाले. अहो मला सांगा, माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 226 या आर्टिकलच्या संविधानिक अधिकारामध्ये दिलेला निकाल आजच्या नोटीस सुपरसीड करू शकते का? मला सांगा, उच्च न्यायालयाचा निकाल वरती आहे की तुम्ही काढलेली नोटीस वरती आहे? सिंपल गोष्ट आहे. थोरात विरुद्ध महाराष्ट्र शासन त्या केसचं नाव आहे. माधुरी पाटील विरुद्ध कास्ट स्क्रुटिनी कमिटी ठाणे या केसचं नाव आहे. त्याच्यामध्ये दिलेले 10 डायरेक्शन्स आहेत, ते तुम्ही टाळू शकता का? कोणी टाळू शकत नाही. एकही प्रमाणपत्र त्या चुकीच्या पद्धतीने दिलं जाऊ शकत नाही. माधुरी पाटीलची जजमेंट ही कंकरंट आहे. आणि डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र मुख्यमंत्री याच्यामध्ये काय काय लिहिले माहिती आहे तुम्हाला? मी काल 5 वाजेपर्यंत सकाळी अभ्यास करत होतो, सोमवारची तयारी करत होतो. सुकरेंच्या बाबतीतला निर्णय असेल किंवा सुकरेंचे घेतलेले निर्णय असतील ते उच्च न्यायालयात नेणे आणि आजची विद्यमान परिस्थिती उच्च न्यायालयात नेणे. त्याच्यात काय सांगितलेलं आहे? रिसेंट जजमेंट आहे 2023ची, त्याच्यामध्ये जयश्री पाटलांचा उल्लेख आलाय आणि त्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जे सत्ताधारी आहेत, परत सांगतो, ऐका हो ऐका, सरकार ऐका, परत सांगतो, त्या जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये काय सांगितलंय व्यवस्थित वाचा. जयश्री पाटलांच्या जजमेंटमध्ये सांगितलंय ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे राजकीय पद आहेत, त्या समूहाच्या बाबतीमध्ये जे आहे आरक्षणाचा विचार ज्यांच्याकडे मेजॉरिटी पद आहेत त्यांच्या बाबतीमध्ये करणं किती योग्य आणि किती अयोग्य हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा आजही तुम्ही बघा किती टक्के IAS अधिकारी आहेत, किती टक्के IPS अधिकारी आहेत, किती टक्के क्लास 1 ऑफिसर आहेत, किती टक्के जे आहेत मंत्रालयामध्ये विखे पाटलांसारखे मंत्री आहेत. त्याच्यामुळं सत्ता कोणती असो, विखे पाटील मंत्री असतात की नाही सांगा. त्याच्यामुळं सांगायचं तात्पर्य हे आहे की अशी व्यवस्था असताना इवन मागास जाहीर करता येत नाही, हे सुद्धा न्यायिक दृष्ट्या आर्टिकल 144 भारतीय संविधानाच्या नुसार कंकरंट फाइंडिंग आहे. कंकरंट डायरेक्शन म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कायदा आहे आणि तो कायदा सरकारला मानावा लागेल. आणि सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुकरेंना मी परत सांगेल की त्यांनी जो रेफरन्स स्वीकारलेला आहे तो रेफरन्स त्यांनी सरकारला वापस पाठवावा, अशी माझी त्यांना विनवणी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात समस्त मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विजयाचा खामगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधवांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला. मराठा आरक्षणासंदर्भात कायदा तयार करून अध्यादेश काढला आहे व त्याचे तसे राजपत्र सुद्धा तयार करून खुद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जरांगे पाटलांच्या हातात देऊन या आंदोलनाची सांगता करण्यात आली. अनेक वर्षाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीला यश आले. त्यानिमित्त हा विजय साजरा करण्यात आला. सरकारने दिलेल्या कागदोपत्री आरक्षण हे कागदावरच नव्हे तर याची अंमलबजावणी करावी. आता प्रत्येक घरात राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसह
मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा घरोघरी पूजन करण्यात येत आहे. प्रत्येक घरावर दिवे व विद्युत रोषणाई करून दिवाळी साजरी होणार असल्याची माहिती प्रवीण कदम यांनी दिली. म्हणजे मागण्या ह्या पुढं मार्गी लागतील असं वाटतं याच्यातून. पण हा जो GR सगळे सोयऱ्याचा जो आहे त्याच्यामध्ये पितृसत्ताक पद्धती धरलेली आहे. परंतु मला इथं नमूद करायचं आहे की जी मोहनजोदडो हडप्पा संस्कृती होती पूर्वीपासूनची, त्यावेळेला ॲक्च्युली मातृसत्ताक पद्धती होती आणि नंतर ती पितृसत्ताक पद्धती झाली. परंतु याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की मातृसत्ताक असो पितृसत्ताक असो, मातृपितृ एकत्रीकरण झाल्याशिवाय नवनिर्मिती होत नाही. त्यामुळं जे सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे तो दोन्ही बाजूनी लागू होतो आणि सोयरे दायरे किंवा सगळे सोयरे हे ग्रामीण भागातली. आज कायद्याने मुलाबरोबर मुलीला पण 50% हक्क दिलेला आहे. त्यामुळे त्या मुलीला देखील तोच समाजामध्ये आणि आरक्षणामध्ये अधिकार मिळला पाहिजे, हीच आमची पहिली भूमिका होती. आणि त्यात आता त्यांनी 15 तारखेपर्यंत हरकती सूचना मागवल्यात. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम जाती धर्मातील लोकांनी त्याला कोणी विरोध करू नये, कारण मराठा समाजाने इतर समाजाला आरक्षण देताना कधीही कोणत्याही आरक्षणामध्ये आडकाठी घेतली नाही. कुठल्याही समाजाला आरक्षण मिळताना आमचं काय हा कधी बघितलं नाही. त्यामुळे आता 15 फेब्रुवारीपर्यंत जे मुदत दिलेली आहे सरकारने याच्यासाठी, त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं. ज्याची समानता वागणूक आहे, परंपरा आहेत, चालीरीती आहेत व म्हणजे एक व्यवसाय आहे जो शेतकरी असेल किंवा शेतीची संदर्भात, तर त्या लोकांना हे सगळे सोयऱ्याचा जो नियम आहे तो लागू होईल आणि तो मुलीच्या बाजूने असो मुलाच्या बाजूने असो दोघांच्या बाजूने लागू होईल. ज्या ठिकाणी इंटरकास्टचा प्रश्न येईल तो मुलाकडनं असो किंवा मुलीकडनं असो त्या बाजूला इंटरकास्टचा तुम्ही धरू नका. परंतु जिथं विदर्भातले कुणबी असू द्यात किंवा मराठवाड्यातले असू द्यात किंवा पश्चिम महाराष्ट्रातले असू द्या, मराठा असू द्या, ह्यांची चालीरीती आणि ह्या सगळ्या गोष्टी समान आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील विदर्भातील मेगा इंडस्ट्रियल एक्सपो अँड बिझनेस इन्व्हेस्टमेंट कॉन्क्लेव्ह खासदार औद्योगिक महोत्सव ॲडव्हान्टेज विदर्भाचे उद्घाटन आज सकाळी 11 वाजता विद्यापीठ परिसर, जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत मैदान, अमरावती अंबाझरी रोड येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. MSME मंत्री नारायण राणे, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शंखनाथ न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट. हमारे विदर्भ में क्या स्ट्रेंथ है और उस स्ट्रेंथ का उपयोग करके हम विदर्भ का विकास कैसे कर सकते हैं, ये भाव मन में रखकर आज के इस एडवांटेज विदर्भ खासदार औद्योगिक महोत्सव का आयोजन हुआ है. आप सबको पता है कि जहां इंडस्ट्री आती है वहां कैपिटल इन्वेस्टमेंट आती है. जहां कैपिटल इन्वेस्टमेंट और इंडस्ट्री आती है वहां रोजगार निर्माण होता है और जहां रोजगार निर्माण होता है वहां गरीबी दूर होती है. विदर्भ सुखी बने, समृद्ध बने, संपन्न बने और इतना ही नहीं तो विदर्भ के युवाओं को रोजगार मिले और विदर्भ की प्रगति और विकास में विदर्भ देश में अग्रणी रहे, इसी भाव से हमने आज के इस कार्यक्रम का आयोजन किया है. विदर्भ में अगर उद्योग क्षेत्र में विकास करना है, कृषि क्षेत्र में विकास करना है, पर्यटन में विकास करना है, विदर्भ में नए रोजगार का निर्माण करना है, तो सबसे पहले आवश्यकता है कि विदर्भ में इंफ्रास्ट्रक्चर अच्छा डेवलप करना होगा. अब विदर्भ में जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलप करना है उसमें सबसे इंपॉर्टेंट है रोड इंफ्रास्ट्रक्चर. आज गढ़चिरौली से लेकर वाशिम तक और बुल्ढाना से लेकर गोंदिया तक हमने रोड का इंफ्रास्ट्रक्चर काफी अच्छा तैयार हुआ है. देवेंद्र जी ने उनके कार्यकाल में समृद्धि महामार्ग का निर्माण किया है और जिसके कारण अब नागपुर से मुंबई जाना बहुत आसान हुआ है. सब तरफ अच्छे रोड बने हैं और इसलिए रोड इंफ्रास्ट्रक्चर में हमने अच्छी प्रगति की है. जहां तक पावर है, वाटर, पावर, ट्रांसपोर्ट एंड कम्युनिकेशन, 4 बातें हुए बिना इंडस्ट्री नहीं आती, कैपिटल इन्वेस्टमेंट नहीं आती. और मुझे विश्वास है कि आज हमारे पास पानी भी है, बिजली भी है और टेलीकम्युनिकेशन के साधन भी है और रोड भी है, और जिसके कारण अब विदर्भ में
उद्योग भी आ सकते हैं, कैपिटल इन्वेस्टमेंट भी आ सकती है और विदर्भ का विकास हो सकता है। मुझे बहुत खुशी है कि विदर्भ का विकास होना चाहिए, ये सब लोग कहते हैं, पर विदर्भ का विकास कैसे होना चाहिए, क्या करने से विदर्भ का विकास होना चाहिए, इसके ऊपर जब तक हम अध्ययन नहीं करेंगे, प्लानिंग नहीं करेंगे, योजनाएं तैयार नहीं करेंगे, एंटरप्रेन्योर्स तैयार नहीं करेंगे, इन्वेस्टमेंट नहीं आएगी, तब तक यह संभव नहीं होगा। और इसलिए मुझे खुशी है कि कोई भी उद्योगों में 4 बातें जरूरी होती है। एक बात है प्रूवन टेक्नोलॉजी, दूसरी बात है अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, तीसरी बात जो महत्वपूर्ण है इकोनॉमिक वायबिलिटी, और चौथी बात है मार्केटेबिलिटी ऑफ द फिनिश प्रोडक्ट। अगर हमारे पास कौन सा रॉ मटेरियल है जिसका हम उपयोग कर सकते हैं। कुछ बातों की हमें जानकारी है, कुछ बातों की हमें जानकारी नहीं है। अभी दिल्ली से डायरेक्टर ऑफ हाइड्रोकार्बन मेरे पास आए थे और हमारे विदर्भ में भद्रावती में ताडोबा के जंगल के अंदर हम कोल बेड मिथेन निकाल सकते, वो गैस अवेलेबल है। कोल बेड मिथेन का अर्थ ऐसा है कि वो गैस निकालने के बाद उससे सीएनजी और एलएनजी का निर्माण होगा और हमारे ट्रक, बसेस, कार सीएनजी पर चल सकती है। उससे काफी प्रोडक्ट तैयार होते हैं। आपको पता होगा कि 3 दिन पहले कैबिनेट में पहली बार कोल गैसिफिकेशन के 2 प्लांट को मंजूरी दी गई। जहां लो क्वालिटी का कोल होता है, उस लो क्वालिटी के कोल में कोल से मिथेनॉल तैयार होता है, डीएमई तैयार होता है जो एलपीजी में 25-30% तक डाला जाता है, जिससे हमारा गैस सिलेंडर सस्ता हो सकता है। और तीसरी बात जो है उससे अमोनियम नाइट्रेट तैयार होता है। मैं ऐसा मानता हूं कि नागपुर से गोवा हम लोग 8 घंटे में जा पाएंगे, इतना अच्छा मार्ग हम लोग तैयार कर रहे हैं। और इसमें जो हमारा रिलीजियस टूरिज्म है, उसके जितने महाराष्ट्र के प्रमुख सेंटर है, इन सब सेंटर्स को इसके माध्यम से हम लोग जोड़ेंगे तो एक टूरिज्म की नई इकोसिस्टम और टुवर्ड्स साउथ साइड हमारी कनेक्टिविटी ये भी बहुत बड़े पैमाने पर इसके माध्यम से बढ़ने वाली है। आज हम लोग देख रहे हैं कि बहुत बड़े पैमाने पर जब इंफ्रास्ट्रक्चर की हम बात करते हैं, हमारे नागपुर का नया एयरपोर्ट हमको तैयार करना है। मैं ऐसा मानता हूं कि आने वाले फरवरी महीने में उसकी जो कोर्ट की केस है उसमें हम लोग शायद सक्सेड होंगे और उसका भी काम हम लोग शुरू करेंगे और वर्ल्ड क्लास एयरपोर्ट हम लोग नागपुर में तैयार करेंगे। अमरावती का जो एयरपोर्ट है उसका काम हमने शुरू कर दिया है, वहां पर हमने नया रनवे तैयार कर दिया है और ये फिर एक बार एक ऐसे एयरपोर्ट बनेगा कि जहां हम नाइट लैंडिंग फैसिलिटी कर रहे हैं, तो नाइट लैंडिंग के कारण अमरावती में भी एक उसका फायदा बहुत बड़े पैमाने पर होगा। अकोला का एयरपोर्ट भी अब हम उसका रनवे भी बड़ा कर रहे हैं और वहां पर भी नई फैसिलिटीज तैयार कर रहे हैं। और मुझे बताते हुए बहुत हर्ष होता है कि अभी हम लोगों ने गढ़चिरौली में भी एयरपोर्ट तैयार करने का निर्णय ले लिया है, उसकी जगह आइडेंटिफाई कर ली है, उसका ओएलएस सर्वे कर लिया है और ओएलएस सर्वे में उसकी फिजिबिलिटी भी एस्टैब्लिश हो गई है। तो जल्दी ही गढ़चिरौली में हम लोग जो जमीन है उसको एक्वायर करेंगे और 4 किलोमीटर स्ट्रेट हाईवे के पास इस प्रकार की जगह हम लोगों ने आइडेंटिफाई की है। तो मुझे लगता है कि एक बहुत ही सक्षम इस प्रकार का ये एयरपोर्ट हम लोग गढ़चिरौली में भी तैयार करेंगे। हमारे सुधीर बाबू चंद्रपुर में भी नया एयरपोर्ट तैयार करने की कोशिश कर रहे हैं। कुछ जगह के प्रॉब्लम है पर उसको भी हम लोग सॉल्व करेंगे। तो कुल मिलाकर एयर कनेक्टिविटी जो है वो बहुत बड़े पैमाने पर हमारे यहाँ शुरू होगी। इसके साथ साथ जैसे गडकरी जी ने कहा कि हम लोगों ने ड्राईपोर्ट तैयार किया है। अभी कुछ दिनों पहले मैंने एक कमिटी कॉन्स्टिट्यूट करके हम लोगों ने एक अनुसंधान शुरू किया है। एक प्रेजेंटेशन मेरे सामने हुआ कि जिस प्रेजेंटेशन में एक ऐसा वाटरवे हम तैयार करेंगे कि जो वाटरवे चिमूर और चामोर्ची से सीधा तेलंगाना होते हुए आंध्र प्रदेश के पोर्ट तक जाएगा। साधी गोष्ट आहे, मी अनुभव घेतला। प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा 22 तारखेला झाली आणि प्रभू रामाच्या मंदिरासाठी लागणारं सर्व सागवान टिकवूड हे मी चंद्रपूर जिल्ह्यातून वन विभागाच्या माध्यमातून दिलं आणि आश्चर्य काय झालं, टिकवूड गेलं,
पण आश्चर्य असं झालं की आता जगातून आम्हाला टिकवूडची मागणी आली, कारण प्रभू रामानी आम्हाला मंदिर ट्रस्टनी सर्टिफिकेट दिलं की जगातलं सर्वात उत्तम टीक कुठं असेल जे 1000 वर्ष टिकू शकेल, तर ते जनपद बल्लारशा का है, गडचिरोली चंद्रपूर का है। मग मी मनात विचार केला की जगातलं सर्वोत्तम लाकूड आमच्याकडे असेल तर आम्ही MIDCच्या धर्तीवर आता FIDC सुरू करण्याचा निर्णय केला, फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्याचा पहिला प्रयोग हा आपण चंद्रपूरमध्ये 48 कोटी रुपये खर्च करून करतोय। आणि मला विश्वास आहे की तो दिवस दूर नाही जेव्हा अमेरिकेच्या व्हाईट हाऊस मध्ये सुद्धा आमचं फर्निचर जाईल, तोही दिवस आमचा दूर नाही। मला आठवतं की नितीनजींनी एकदा सहजपणे सांगितलं की अगरबत्तीसाठी आम्ही अगरबत्तीसाठी लागणारी जी काडी आहे ती आम्ही व्हिएतनाम मधून आणतो। नितीनजीला सांगायला मला निश्चितपणे आनंद होईल, कारण नितीनजीचा माझा संपर्क कमी येतो, पण मीही त्यांच्या मार्गावर एकलव्यासारखं काम करतो, त्यांचा फोटो लावतो आणि काम करतो, भेट मात्र घेत नाही। पण आज अगरबत्तीमध्ये सुद्धा आम्ही पुढे गेलो, आमचं कार्पेट पुढे गेलं, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की विदर्भात करण्यासारखं खूप आहे, खूप पुढे जाता येईल। पण यासाठी समन्वयाची भूमिका, एकत्रित करून एका मानसिकतेने एक सूर एक विचार, मिले सूर तेरा तुम्हारा हमारा, या भावनेने जी काम करण्याची आवश्यकता विदर्भात होती ती मात्र आज ऍडव्हान्टेज विदर्भच्या माध्यमातून, खासदार उद्योग महोत्सवाच्या माध्यमातून माननीय गडकरीजींनी याची शानदार जानदार सुरुवात केली आहे। आणि मला विश्वास आहे 100 प्रश्नाचं एक उत्तर द्यायचं असेल तर ते नितीन गडकरी आहे। खासदार सांस्कृतिक महोत्सव नितीन गडकरी, खासदार क्रीडा महोत्सव नितीन गडकरी, खासदार औद्योगिक महोत्सव नितीन गडकरी, दिव्यांगांचा नितीन गडकरी, आरोग्य नितीन गडकरी, मेट्रो नितीन गडकरी। मी 100 विषय सांगू शकतो की नितीन गडकरी नावाचा परीस जर विदर्भात आहे आणि सोबत देवेंद्रजी आहे तर यापेक्षा विदर्भाचा सुवर्णकाळ असूच शकत नाही, हे मात्र मी खात्रीलायक सांगतो। आणि आज माननीय नारायण राणे साहेब आहे, आता ज्या कार्यक्रमाला स्वतः नारायण उपस्थित असेल त्या कामाला यश येणार म्हणजे यश येणारच, हा विश्वास व्यक्त करतो। मान्य नितीनजींना खूप सदिच्छा देतो आणि विश्वास देतो, नितीनजी आप आगे बढ़ो, आम्हीही आमचा खारीचा वाटा निश्चितपणे उचलू। खूप खूप धन्यवाद। नितीन गडकरी, मी जवळपास 34 वर्ष आम्ही सहकारी म्हणून, सोबती म्हणून, मित्र म्हणून काम करतोय। देवेंद्रही आमच्या बरोबर पाठोपाठ आलाय। त्यांची कार्यपद्धती, त्यांचा आपल्या भागावर विभागावरचं प्रेम हे मला चांगलं अवगत आहे। कुठेही बसलो तर दोघं विदर्भ अमरावती काय नागपूर काय सारखे विषय चालू असतात। म्हणजे विकासाचा ध्यास घेतलेल्या या व्यक्ती आहेत आणि त्यांचं मनोगत माझ्या समोर झालेलं आहे। आता त्यांनी मांडलेला विकासाची दिशा जी त्यांनी सांगितली आहे की आम्ही विकास कोणकोणत्या मार्गाने करतोय आणि त्यासाठी ॲडव्हान्टेज महाराष्ट्र, ॲडव्हान्टेज विदर्भ हे आयोजित केलेलं आहे। आता इथे उद्योजक आहेत, या विदर्भात आता जे उद्योग सुरू आहेत त्यांनी सांगितलं आता जवळपास 68,000च्या जवळपास आहे। कुठपर्यंत नेणार हेही सांगितलंय, कोणत्या प्रकारची उद्योग आणणार, कोणत्या जिल्ह्यात खनिज आहे, फॉरेस्ट आहे, टेक्सटाईल चालेल कुठे, या सगळ्याचा अभ्यास असलेली माणसं या मंचकावर आहेत। आणि हे सर्व करण्यासाठी लागणारी चालना, ताकद, पैसा देणारे राजकारणी आहेत, मंत्री आहेत दोघेही, एक केंद्रात आणि एक राज्यात। माझ्या मते असा काळ हा सुवर्ण काळ विदर्भासाठी, अशी ही वेळ जी आता आली आहे भविष्यात येईल असं सांगता येत नाही, पण याचा फायदा पुरेपूर उठवणं आवश्यक आहे। यावर आवश्यक त्या गोष्टी, दळणवळण, विमान व्यवस्था, हे जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर आदर्श जर केलात
तर उद्योजकांची रीग लागेल इथे. आणि याचबरोबर मला एक गोष्ट सांगावीशी वाटते, आपण सर्व इन्फ्रास्ट्रक्चर देऊ, सगळं काही देऊ उद्योजकांना. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाद आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.